वसमत येथे 67वी राज्यस्तरीय अजिंक्य बॉल बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धा होणार असून परिसरातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन विजयकुमार मुळे यांनी केले। वसमत येथे 67व्या राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धेचे आयोजन दिनांक 27, 28, 29 डिसेंबर या 3 दिवसीय रोजी वसमत येथे करण्यात आले आहे। या स्पर्धेचे आयोजन हिंगोली जिल्हा हौशी बॉल बॅडमिंटन असोसिएशन मार्फत पहिल्यांदाच वरिष्ठ गटामध्ये करण्यात आले आहे। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील मुलामुलींचे जवळपास 60 संघ सहभागी होणार असून 700 खेळाडू, संघ व्यवस्थापक, सहप्रशिक्षक, पंच यासह राज्य संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री माननीय नामदार संजयजी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसमतचे आमदार राजूभाई नवघरे, प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ, उपआयुक्त माननीय नामदार बाबासाहेब मनोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपान शेळके, विभागीय कोषागार उत्तम सोनकांबळे, काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजकुमार दादा येंगडे। बॅडमिंटन स्पर्धेचे हिंगोली जिल्हा सचिव इंजिनियर विजयकुमार मुळे यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। 27, 28 आणि 29 डिसेंबर रोजी वसमत येथे स्पर्धा होत आहे। या स्पर्धेत जवळपास 36 जिल्ह्यातले संघ सहभागी होणार आहेत। अत्यंत सुंदर पद्धतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून वसमत आणि परिसरातील क्रीडाप्रेमी व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि या स्पर्धेसाठी आपल्या पद्धतीनं सहकार्य करावं अशी विनंती मी हौशी बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजक विजयकुमारजी मुळे यांच्या वतीनं करतो। स्पर्धा वसमत जिल्हा हिंगोली येथे हिंगोली जिल्हा हौशी बॉल बॅडमिंटन आपल्या संघटनेतर्फे आयोजित केलेला आहे। या संघटनेचा सन्माननीय सचिव मी विजयकुमार मुळे। या स्पर्धेसाठी पुऱ्या महाराष्ट्रामधून जवळपास 30 ते 35 जिल्ह्याचे संघ असे मिळून 600 ते 700 खेळाडू येणार आहेत। या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी माननीय संजय बनसोडे साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या वसमत तालुक्याचे आमदार माननीय नवघरे सर हे आणि खासदार हेमंत पाटील भाऊ हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धा यशस्वी वसमत येथे करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहे। त्यासाठी मयूर मंगल कार्यालय असो, ओम गार्डन असो, व्यंकटेश्वर मंगल कार्यालय असो, हे सर्व आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी, खेळाडूंसाठी हे नियोजित केलेले आहे आणि या स्पर्धा वसमतमध्ये उत्तमरित्या पार करण्यासाठी आम्ही संघासाठी काय व्यवस्था